सुंदर झोप लागलेली, म्हणून उठायलाच नाही झाला अलार्म लावलेला तरी पण. घेतले इडली साबुदाण्याची, कुठल्या मंदिरात जायचं आहे? धन कुबेर. कुबेर हां. सकाळी आत्ताच ते धनकुबेर मंदिर तिथून आलो दर्शन घेऊन, आणि आता आम्ही आमच्या आनंद विहार जे निवासस्थान आहे तिथे चाललो आहे परत. कारण जेवून झाल्यावर आम्ही पुढचा प्लॅन बनवला आहे. आम्ही चाललो आहे नांदुरा, इथे बजरंगबली टेम्पल आहे, तिकडे चाललो आहे आम्ही जेवल्यानंतर. पण त्याआधी आम्ही आता थोडं रूमवर जातो, किंवा आता जेवणाचं सुरू वगैरे झालं असेल तर जेवतो, आणि मग परत थोडं फ्रेश होऊन मग आम्ही निघतो. A few minutes later. फुलझाडं पण आहेत. आता हेच बघा, जांभळ्या रंगाचं मस्त फूल आहे. निवांत या शब्दाचा अर्थ जाणून जर घ्यायचा असेल तर ह्या अशाच ठिकाणी आपल्याला यायला पाहिजे. वर मस्त झाड आहे, खाली हे बाकडे आहेत, आणि ह्याच्यावर बसले आहेत हे तिघं. आणि माझ्या पप्पांची फोटोग्राफी सुरू आहे, निसर्ग फोटोग्राफी. म्हणजे इथे पण छान फुलं आहेत येल्लो कलरची. छान वाटतं इथे येऊन. तुम्हाला कसं वाटलं दोघींना इकडे आल्यावर? तुमची जरा प्रतिक्रिया सांगा मला. मला छान वाटलं. तुला ग? थोडा चेंजेस. छान आहे आणि चांगलं आहे जागा. निसर्ग देखील सुंदर आहे नाही, आणि जेवण पण सुंदरच, म्हणजे सुंदर म्हणजे छान होतं, टेस्टी होतं, मस्त नाश्ता देखील. आणि रूमची सर्व्हिस पण, म्हणजे रूमचं स्वच्छताच एवढी सुंदर आहे की इतकं प्रसन्न वाटतं. आणि खरं सांगायचं तर इथे थंडी नाही आहे तशी तर, पण रात्री रूममध्ये गेलं ना की ती जी लादी आहे खालची अशी गार होते एकदम, असं एकदम वेगळंच फील होतं, फ्रेश वाटतं एकदम. आणि मध्यरात्री मग अशी थंडी सुरू होते. तर हीच ती बस आहे जी तुम्हाला इथे पिकअप करते आणि मंदिराजवळ सोडते, आणि ही मोफत सेवा आहे बसची. बाकी तुम्हाला जर बसनी जायचं नसेल तर बाहेर रिक्षा पण आहेत, तर त्याचे काहीतरी 200, 300, 400 असे रुपये आहेत. मी ना काहीही जेवण नाश्ता काहीही घेताय ना तर तुम्हाला ही अशी रिसीट देतात, तुमचं नाव विचारतात, असं टोकन देतात तुम्हाला. जेवणाची थाळी घेतली आहे, इकडे भात आहे, काकडी आहे. ही कसली भाजी आहे? तर ही हिरवी माहीत नाही कसली आहे, ही ती वाटाण्याची उसळ वगैरे असते ना ते आहे. काल वांग्याची होती, काय माहिती. ही शिरा आहे, हा शिरा आहे, डाळ आहे आणि चपाती आहे. चला सुरुवात करू. 1 hour later. पोचलोत मंदिराच्या इथे, आणि ही पहा हनुमानाची उंच अशी मूर्ती आहे इथे, आणि हे मंदिर आहे.
तर आपण आतमध्ये जाऊयात. आम्ही आता पुन्हा दर्शन घेतलं महाराजांचं. आता गर्दी कमी आहे. काल गुरुवार होता त्यामुळे खूपच गर्दी होती. आज आता आम्हाला एकदम 10 मिनिटात दर्शन झालं. तिला कुंकू घ्यायचं. ओवी आणि हिरासाठी घेतलं. आम्ही आता आलो आहे मंदिराच्या इथून. आता आमची ट्रेन आहे थोड्या वेळाने. तर आता मी चाललो आहे रूमवर आणि पॅकिंग करणार आहोत. जे काही आता आमचं पॅकिंग आहे उरलेलं ते. आणि आम्हाला परत 12:30पर्यंत इथेच भक्त निवासच्या इकडेच बस स्टॉपवर यायचं आहे. आम्ही आता निघतोय. आमची बस आहे आता आणि ट्रेन पण आहे. तर मी विचार केला की या व्लॉगची सांगता इथेच करते, कारण आता आमच्याकडे खूप साऱ्या बॅग्स आहेत आणि आम्हाला ट्रेन पण पकडायची आहे. तर गडबड असेल तर बोलायला मिळणार नाही. तर आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आमची मजा चालली आहे आणि आम्ही आता चाललो आहे घरी मुंबईला परत. बसची वाट बघतोय आम्ही. चला, आमची बस आली आहे. आता स्टेशनला जातोय आम्ही, शेगाव स्टेशन. नमस्कार मंडळी, आम्ही हे संपूर्ण देवदर्शन कसं प्लॅन केलं हे आता मी तुम्हाला सांगते. आम्ही दुपारी 3:15 वाजता दादरहून सेवाग्राम एक्सप्रेस पकडली होती. रेल्वेचं रिझर्वेशन आधीच केलं होतं. आम्ही रात्री 12:45ला शेगाव स्टेशनला पोहोचलो. त्यानंतर आम्हाला भक्तनिवास शोधायला वेळ गेला, कारण आम्ही यावेळी पहिल्यांदाच शेगावला गेलो होतो आणि बऱ्याच ठिकाणी बुकिंग फुल होती. आम्हाला स्टेशन बाहेर ऑटो मिळाली आणि त्या ऑटोवाल्यानेच बरेचसे भक्तनिवास आम्हाला दाखवले, पण ते बुक होते म्हणून त्याने आम्हाला शेवटी आनंद विहार या भक्तनिवासस्थानी बाहेर सोडलं. तिथे आम्हाला हार्डली 10 मिनिटात रूम मिळाली. रूमचे रेट्स नॉन एसीचे 850 आहेत आणि एसीचे 950 रुपये. बाकी भक्तनिवासपासून बसची जी सेवा आहे, तुम्हाला जर मंदिरात जायचं असेल महाराजांच्या तर मोफत सेवा आहे. ती बस तुम्हाला मंदिरापर्यंत सोडते आणि तीच बस तुम्हाला रिटर्न सुद्धा भक्तनिवासला आणून सोडते. त्यामुळे तुम्ही
जर म्हणजे खूप जण असाल तर तुम्ही पैसे तुमचे वाचू शकतात. बाकी तुम्हाला शेगावमध्ये कुठे बाकी स्थानं फिरायची असतील, जसं की आम्ही नांदुराला वगैरे गेलो होतो, तर तुम्ही ऑफकोर्स ऑटो वगैरे करू शकता. आणि एकंदरीत आमचा खूप छान अनुभव होता शेगावचा. तिथली स्वच्छता इतकी छान आहे ना, खरंच शिस्त शिकावी तर त्यांच्याकडनं. खूप सुंदर अनुभव होता आमचा. आणि आमचं दर्शन पण छान झालं. पहिल्या दिवशी तर म्हणजे आम्ही गेलो होतो तेव्हा गुरुवार होता म्हणून जास्त गर्दी होती, त्यामुळे वेळ लागला. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पण गेलो होतो, तेव्हा संध्याकाळी आमचं अगदी 10 मिनिटात दर्शन झालं महाराजांचं. आणि खूप छान वाटलं, खूप छान अनुभव होता. तुम्हाला जर काही आणखीन प्रश्न असतील तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी नक्की त्याची उत्तरं देईन. तर असा होता आपला हा व्हिडिओ शेगावचा आणि असा अनुभव होता माझा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्यासारख्या भक्तांना आणखीन महाराजांचं दर्शन घेता येईल, त्यांनासुद्धा असं देवदर्शन प्लॅन करता येईल.